महाभारत भाग क्रमांक 64. घटोत्कच आणि पांडव. पांडव आणि द्रौपदी काही काळापासून अर्जुनाची प्रतीक्षा करीत होते. त्यांचा पुजारी धौम्य आणि ऋषी लोमस यांनी सुचवले की अर्जुन परत येईपर्यंत त्यांनी हिमालयातील पवित्र प्रदेशांची यात्रा करावी. त्या सर्वांनी तसेच ठरवले आणि आपला प्रवास सुरू केला. ते घाटांकडे जात असताना विस्तीर्ण अरण्ये, शांत आश्रम आणि विविध राज्यातून त्यांची वाटचाल झाली. द्रौपदी काही वेळाने थकली म्हणून सर्वांनी विश्रांती घेण्याचे ठरवले. त्या विश्रांतीनंतर ते गंगाद्वार इथे पोचले. तेथे भीमाचा पराक्रमी पुत्र घटोत्कच त्यांना भेटला. घटोत्कचाने पांडवांना सस्नेह नमस्कार केला आणि धौम्य व लोमस ऋषींना देखील आदर अर्पिला. द्रौपदीची अवस्था पाहून तो चिंतित झाला. घटोत्कचाने लगेचच आपल्या अनेक मायावी राक्षसांना तिथे बोलवले. घटोत्कचाने आपल्या दिव्य शक्तींचा वापर करून द्रौपदीला आणि पांडवांना आपल्या खांद्यावर घेतले. त्याच्यासोबत आलेल्या इतर राक्षसांनी पांडवांच्या इतर सामग्रीची जबाबदारी घेतली. घटोत्कचाने पांडवांना आणि द्रौपदीला आकाशातून थेट बद्रिक आश्रमामध्ये पोचवले. पांडवांना सुरक्षित स्थळी पोचवल्यानंतर घटोत्कचाने त्यांना निरोप दिला.